फक्त आता चेकिंग झालं, बॅग चेक केलं आणि इथनं किल्ला सुरू झाला आपला. तिकडं फक्त तुमच्या आतमध्ये ट्रायपॉड घेऊन देत नाहीत. ट्रायपॉड असेल तर तुम्हाला जमा करावा लागतो आणि बिडी, सिगरेट, गुटखा, मावा ते असेल तर जमा करायचं. हे दोन माझ्याच हॉस्टेलची पोरंपोरीच, माझ्या हॉस्टेलमधलेच हे, माझ्या जवळचे छळच एकदम. खंबाघणी. टिकट का अंकल? टिकट का टिकट वहाँ से लेना. हाय, आ गए आप? यस. कैसे हो? बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. चलो. हे काय प्रकार आहे? एवढं महाग? सर ये टिकट 200 रुपये कितना? आप यही के हो? ये 200 रुपये कैसे हो गया टिकट? इतना बढ़ गया? बाप रे. कुछ नहीं. 200 रुपये तिकीट. अच्छा आहे ना, 200 रुपये तिकीट आहे. मागच्या वेळेस होतं तेव्हा 50 रुपये होतं. अंकल 200 रुपये कब से हो गया टिकट? 200 रुपये का कब से हो गया टिकट? काफी टाइम हो गया. हाँ, पहले तो 50 रुपये था ना. ओहो. काय केलं माहिती आहे का, ह्यांनी डेव्हलपमेंट खूप केलं इकडं, सोयी सुविधा. त्याच्यामुळं ना ह्याचं तिकीट ह्यांनी 200 रुपये करून टाकलं आहे. का तर त्यांनी तेवढं जागोजागी शौचालय आहेत, पाणी आहे आणि स्वच्छता आहे खूप, हॉटेल आहे तिकडं आतमध्ये, त्यामुळे तिकीट 200 रुपये केलं. कॅफे केलेला आहे हा. डरूनच किती छान दरवाजा आहे, काढून ठेवला आहे. ओहो, एवढं वर जायचं अजून राव. हा, इथनं दम निघणार आहे माझा आता. तिकडं पलीकडे निळ्या निळ्या दिसत आहे, ती ब्लू सिटी आहे. बोल के संग बाबा. प्रत्येक जण हेच गाणं करत असतो, ऊर्जा काले कावा. झूले मौसम. परदेसी कि तेरी मेरी एक जिंदगी. वाव, मस्त डिझाईन आहे. केवढा दगड लागला असेल याला, किती मस्त चिरे 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 सगळीकडं. अख्ख्या किल्ल्याला कसला भयानक दगड लागला असेल.
राव जोधाजीज खालसा 1515वी शती. रस्ता तर बंद आहे, जायचं कुठं? एवढंच घाम निघायला लागलाय माझा. इथनं एवढं छान वाटतं ना, असा थंड हवेचा झोत येतोय नुसता. आणि असं उंचच्या उंच 4-5 मजली 15व्या शतकातला किल्ला. खंबाघणी पुणे से मराठी. हाँ. ओ मोरे पुणे के सजन. अरे बाप रे, पुणे के सजनिया. मराठी. अरे बाप रे. पुणे के सजन के पास पैसे नहीं है देने के लिए. मत लगाओ इतना मक्खन हमें. अरे बाप रे. अच्छा, लव यू. आय लव यू सर. यांनी काय केलं असतं, सगळ्या जिल्ह्यातल्या त्या भाषेतली गाणी पाठ केलेली असतात. तेवढे लोक खुश होऊन कमाई होते यांची. पण काय वाईट नाही तर. पण किल्ला लय छान आहे. आय लव यू. हे हात आहेत. ह्याच्यामागं काय इतिहास तो माहीत नाही. हे हात का लावलेत. आपल्याकडे कसं सतीचे हात असतात. हे बघा. एक विराई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी. वरती चिमण्याने घरटी केली कसली छान. यांना विचारलं, मला यांनी पण सांगितलं हा सतीचा हात आहे. आपल्या महाराष्ट्रात कसे ह्या हाताखाली अजून असा असतो, नाही तो कोपरा असतो असं असतं. त्याच प्रकारची ही पद्धत आहे सतीचा हात. खरी सती प्रथा राजस्थानातून आली आपल्याकडे. कारण की इकडं राण्या खूप असायच्या आणि इकडचे राजे लगेच मारले जायचे. त्यामुळं राण्या सती जायच्या इथल्या. राजस्थानमधलं काय होतं, सतीची प्रथा ही मुळातली शक्यतो राजस्थानमधलीच आहे. जेव्हा इथले राजे लोक मारले जायचे, राजे भरपूर होते इकडं आणि इकडचे राजे काय लय भारी असे नव्हते क्वचित सोडले तर. त्यामुळं इकडं पती मारला गेला की लगेच स्त्रिया सती जायच्या त्यांच्या बायका आणि एक राणी नसायची. त्यामुळं ही प्रथा इकडूनच आपल्याकडे आली आहे सतीची. सतीच्या हात जे आपल्या महाराष्ट्रात दिसतात तुम्हाला, दगड सतीचे असतात लावलेले, मग हे तेच आहेत. हे बहुतेक राजाचे हात असतील आणि हे सतीचे हात आहेत. ही अशी खांबांची रचना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मिळते. जोड खांब. कसली हवेली आहे. किती खर्च केला असेल या राजांनी. यांनी सगळा पैसा हवेली बांधण्यावरच घातला. माझ्या शिवाजी राजांनी सगळं किल्ले बळकट करायला, डोंगर बळकट करायला ह्यासाठीच घातला.
आपण अशा ठिकाणी आलो ना, आपल्या किल्ल्याची आणि या किल्ल्यांची तुलना करायला लागतो की म्हणतो इकडचं किती सुंदर आहे आणि आपले किल्ले काही नुसतंच वरती दगड आहेत, उद्ध्वस्त आहे. पण खालून वरती जाण्यात जी मेहनत होती, स्वराज्य हा आपला मेन हेतू होता. हिंदू राज्य यांचा तो नव्हता. यांचा पैसा, पाणी, राजवाडे, राण्या हे जास्त उद्देश होते. शूर पण होते, हे असं नाही की शूर नव्हते. अंकल टिकट यहाँ दिखानी, टिकट क्या करें, अकेला हम लोग अंदर आने देते नहीं. थैंक यू. वो आगे कहाँ से आना? पहले पूरा घूमना. ओके. वो पीछे वाला गेट है एग्जिट. हाँ फिर ऊपर की तरफ सामने माता का ओके. और फिर यहाँ से नीचे उतरना. निब्बा निब्बी. कसलं भारी आहे पण. आपण पहिला इकडे जाऊयात आतमध्ये. वाव, कसली पालखी आहे. हाती हौद दीर्घा. काय नाही, हत्तीबद्दल दिलंय फक्त. 18व्या शतकातलं हे. हे काय नाही, यांच्या पालख्यात फक्त. पधारो मारे दे सरे. थोडक्यात हे असं म्युझियम केलेलं आहे. बारीक काम केलं याच्यावरती. हे जे 200 रुपये आपण तिकीट काढलं ते याचंच आहे. जागोजागी तुम्हाला असे पंखे, लाईट व्यवस्था, या गोष्टींमुळं तिकीट 200 रुपये गेलं चक्क. पालख्या ठेवल्या सगळ्या पालख्या. तामझाम, इसको क्या बोलते हैं राजस्थानी में? पालकी ही बोलते हैं क्या? नक्काशीदार लकड़ी पालकी. रानी के लिए रहती थी ना? इतने छोटे में बैठ जाती थी रानी इसमें, इतने छोटे में.
आईला खुर्ची पण ठेवली इकडं. हे बरं आहे. यांनी किल्ल्याचंच म्युझियम केलं आहे, किल्ल्यांच्याच दालनात. हे काय आहे बरं? शंकराचं आतमध्ये पिंड आहे, हुक्का पण आहे. नक्की काय कळलं ना. पधारो मारे दादा चलते. वाव, तोप आहे छोटी. इथे ही पालखी ठेवली आणि बंदुकी तलवारी लावलेल्या आहेत. हे तोरण आहे, याला काय म्हणतात काय की तोरण और मोड. आपल्या लग्नात जे दरवाजावर लावतात ना तोरण, दरवाजा असं असतं बघा, अशा प्रकारचं एक असतं, छोटं असतं पण, त्याचाच हा प्रकार आहे. आता आपल्या संस्कृतीशी इथल्या संस्कृतीचा थोडा आपल्याला जवळपास दिसतं. आता हे तोरण आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं ते सतीचा हात. का बरं हे असं आपलं हे एकत्र आहे? तर काय झालं, हे राजस्थानी लोक, आता आपले छत्रपती शिवाजी महाराज ते वंश त्यांचा राजस्थानी म्हणलं जातं. मराठी काय आहेत, राजपूत आहेत, राजस्थानी त्यांचा वंश आहे थोडक्यात, म्हणजे राजपूत म्हणजे. त्यामुळं संस्कृतीत बरंच साम्य आहे मराठा लोकांच्या आणि या राजस्थानी प्रकारच्या. मराठा म्हणजे सगळेच मराठी लोक आहे आपल्याकडचे. आपल्यासोबत दारावर एक तोरणाच्या अशा प्रकारचं असतं बघा, कुणी जुनं बघितलं असेल वाड्याला ह्याला त्याला, तर एक अशा प्रकारचं तोरण असतं, छोटं असतं, लग्नाच्या वेळेस दारावर लावतात आणि त्याला बेगड लावलेले नारळ असतात. तर ही संस्कृती थोडक्यात या राजस्थानकडनंच आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे. त्यामुळं आपल्याला ह्या राजस्थानच्या संस्कृतीचा प्रभाव सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या मराठा ह्याच्यात दिसतं पद्धतीत. तर हे त्यातलं तोरण. या आपल्या समशिरी तोतामुखी तलवार. इकडे तोत्याच तोंड बनवलं आहे. कातड्याची ढाल. दादा चलते तो मास. कमलदान, पानदान, कैमरा, गोप्रो. गोप्रो तो इससे क्या होती है, रिकॉर्डिंग? हाँ तो फिर क्या करते हैं? हाँ, कुछ नहीं, ऐसे अपने पास रखने के लिए. ये बात हम्म, कोबरो है ना, कोबरो का. गोप्रो. कोबरो नहीं, गोप्रो. गोप्रो कोबरो क्या? खम्माघणी. खम्माघणी. हे म्युझियम आहे असं वरती सुद्धा. इथं या सरकारने जागोजागी असे व्हिडिओ हे ते करून
हे 200 रुपये जे घेतात ते सगळ्याचंच घेतात की तुम्हाला चित्र काढायला कसं काय त्याचं डेमॉन्स्ट्रेशन इथं दाखवलं जातं. जागोजागी ते लोक उभा केलेली पटका घातलेली. हे शिंपले पूर्वी आपल्या वॉटर कलरचं आपल्या कलर कालवायला घेतलं जायचं असं दाखवलं आहे. ही राजस्थानी चित्रशैली. हे पूर्ण दालन आहे ते चित्रकलेसाठी आहे. चित्रकलावर चित्रकार. एखाद्या राज्यात स्थैर्य आलं किंवा युद्ध नसतील, स्थैर्य असेल, शांत एक राजा असेल तिथला आणि त्याला प्रोटेक्शन असेल तर त्या ठिकाणी कला वाढली जाते. शिवाजी महाराजांच्या काळात कला जास्त नव्हतीच, कारण की स्वराज्य राखणं हाच त्यावेळेसचा उद्देश होता आणि एकदम आपण सेक्युअर कधीच नव्हतो. ह्या किल्ल्यावरनं त्या गडावर हे कर ते कर, स्वराज्य वाचवायचं होतं कारण की त्यावेळेस मोगलांचा वेढा होता आपल्याला पूर्ण. आणि या राजस्थानच्या लोकांचं होतं की हे मोगलांचे हे होते काय म्हणतात, मोगल ह्यांना प्रोटेक्शन देत होते, हे मोगलांना खुश करायचे म्हणून. त्यामुळं कला त्यावेळेस कला इकडं वाढली गेली. राजस्थानी चित्रशैली म्हणा किंवा काय काय म्हणा, हे असं असतं. हे पूर्ण राजस्थानी चित्रकला कापडावर केलेली. मनुष्य में चक्रनाथ का दुसरा चित्र, जोधपूर, 1823व्या शतकातलं चित्र. ते दालन वरती जाऊन असंच आहे परत. हे नंतरच आहे. वाव, फूल महल. किती मस्त आहे. केवढा भयान पैसा खर्च केला या लोकांनी, राजा लोकांनी. किती छोट्या छोट्या सुंदर सुंदर खिडक्या. किती मस्त खिडकी. माझं भविष्यात कधीतरी वाडा असेल आणि त्याला अशा छोट्या छोट्या खिडकी असतील. देवळ्या खिडक्या किती छान आहेत. खिट्ट्या दिल्या तसं लावायला. सौंदर्य नुसतं या सगळं सौंदर्य. राज्याला स्थिरता असेल ना तर हे असं निर्माण करता येतं. इकडच्या राजांच्या राज्याला स्थिरता खूप होती, स्थिर होती राज्य. यांना मोगलांचं प्रोटेक्शन होतं, इकडून तिकडून काहीतरी होतं. हे असं आतमध्ये सभा आहे पूर्ण अशी, दरबार. वाव.
ते मस्त आहे. खाली दगडी आहे आणि त्याच्यावरती चुना आहे, पण तो एवढा पॉलिश कसं काय? ऑइल पेंट दिला याला बहुतेक कदाचित. खूपच छान आहे. जनानी डोडी. ये डोडी मतलब क्या सर? डोडी मतलब क्या? डोडी ये जो लिखा है डोडी. लेडीज. ओके. डोडी मतलब क्या? जनानी मतलब लेडीज. डोर. ओके. जनानी डोर है. ये जो पॉल है ना, हाँ. पॉल डोडी अलग अलग शब्द है. डोडी मतलब क्या? डोडी एंड पॉल गेट डोर वही की बात है. गेट. गेट बोल दो, पॉल बोल दो. पॉल. पॉल मतलब पॉल इन गेट. गेट, उसको एक पॉल कहते हैं. जनानी डोडी. ओ खंबा गाडी वरती पक्षीने कसलं घरटे केलंय. तो हंसो का जोडा. हाणतील मला.